वेलकम बॅक टू द टेम्पटिंग टेस्ट. आजची रेसिपी आहे बटर चिकन. तुम्ही पण जर असं रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन घरी बनवलं ना तर घरातले तुमचे फॅन होऊन जातील. एकदा ही अशी रेसिपी ट्राय केली ना तर बाहेरून ऑर्डर करायची गरज नाही पडणार. तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे. तर आपल्याला मॅरिनेशनसाठी बेसिक मसाले घ्यायचे आहेत. हळद, लाल तिखट, धना पावडर, मीठ, थोडंसं दही, अद्रक लसूण पेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस, आणि 1 टेबलस्पून बेसन. आता हे सर्व एकदम मस्त मिक्स करून घेऊयात आणि कमीत कमी 1 तास तरी हे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साईडला. तुम्हाला जर एकदम बेस्ट आणि ज्युसी चिकन बनवायचं असेल ना तर रात्रभर चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवत जा. आता आपण 2 मीडियम साईजचे कांदे थोडेसे परतून घेणार आहोत 1 टेबलस्पून तेलासोबत. कांद्याचा कलर थोडा चेंज झाल्यावर ना यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो. दोन मिनिटं मस्त परतून घ्यायचे आपल्याला मीडियम फ्लेमवर. तुम्ही बघू शकता टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि हे झाकून आपल्याला शिजवून द्यायचं आहे. टमॅटोज मस्त सॉफ्ट झालेले आहेत. आता गॅस बंद करून आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे थंड होईपर्यंत आपण चिकन फ्राय करून घेऊयात. आता आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅन किंवा कढईमध्ये थोडं तेल आणि बटर टाकून चिकन टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून चिकन मस्त फ्राय करून घेऊयात 5 मिनिट. आता हे चिकन आपल्याला ड्राय करायचं आणि यावर एक कोटिंग आली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही नॉनस्टिक पॅनचा यूज करू शकता अजून चांगली कोटिंग येण्यासाठी. आता परतवलेला कांदा आणि टोमॅटो चांगलं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी आणि एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे. आता एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. यामध्ये मी बटर ॲड केलं आहे. बटर मेल्ट झाल्यावर यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, छोटी इलायची आणि मोठी काळी इलायची, वाटून घेतलेला मसाला आता यामध्ये ॲड करूयात. मसाला तेलात मस्त मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून 5 मिनिटं मस्त तेल सुटेपर्यंत हे शिजून द्यायचं आहे. आता यामध्ये मसाला ॲड करूयात. हळद, लाल तिखट, धना पावडर, मालवणी मसाला आणि थोडासा चिकन मसाला आणि मीठ. मी मालवणी मसाला यूज केला आहे. तुम्ही त्याच्या जागी कोणताही घरगुती मसाला यूज करू शकता. मसाला मिक्स करून यावर झाकण ठेवून हे मस्त शिजवून द्यायचं आहे परत. मसाला मस्त शिजला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता. मी सेमी थिक ग्रेव्ही बनवते म्हणून कमी पाणी टाकते. आता यामध्ये मी चिकन टाकते. मस्त मिक्स करून यामध्ये कसुरी मेथी क्रश करून टाकायची आहे. आता हे आपण झाकून 10 मिनिटं तरी मस्त शिजवून द्यायचं आहे.
खूप मस्त दिसतंय हे चिकन। आता मी यामध्ये भरपूर फ्रेश क्रीम ॲड करते। आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि आपलं बटर चिकन एकदम रेडी आहे। हे रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन तुम्ही रोटी, नान किंवा राईस सोबत सर्व करू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी ट्राय करून कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।